असंच सहकार्य करत राहा. पुन्हा एकदा सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आपण एवढंच नाही तर आणि काय तर भावेशला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. पहिला हजरा बसतोय मैत्री स्टार्स या संघाला. तर दीपक साऊंड्स यांनी सुद्धा 1001 रुपयांची मदत केलंय. दीपक कुल्ले यांनी पण 101 रुपयांची मदत केलंय. सुहास दादा यांनी पण 1000 रुपयांची मदत केलंय. हेमंत जाधव यांनी सुद्धा 501 रुपयांची मदत केलंय. राजू भाई ह्यांनी सुद्धा 501 रुपयाची मदत केलंय. त्याच्यानंतर पप्पा ह्यांनी सुद्धा 101 रुपयांची मदत केलंय. राकेश जाधव यांनी 500 रुपयांची मदत केलंय. सर्व आपण बघू शकता धावसंख्या जाऊन पोहोचले 10. पहिले षटक संपले. 10 धावा आल्यात. काय होईल? नवीन गोलंदाज येतोय. हरिओम हरिओम आचरेकर. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज मैत्री टायटन्स. काय होईल? थोडेसे पिछाडीवर गेल्यात मैत्री टायटन्स संघ आणि मैत्री स्टार्स संघ आज तुम्हाला चमकताना दिसतात. आणि निलेश उभारे त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. निलेश उभारे आणि नो चेंडू आणि सुंदर फटका होता आणि जाईल ढेऱ्यामधून निघून सीमारेषा पार. चौकार. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते दीपेश यांच्याकडनं. बघूया पुढचा चेंडू आणि सुंदर कमबॅक म्हणता येईल हरिओम यांचा. अप्रतिम कमबॅक आणि यस बेल्स पडत आहेत परंतु नॉट आउट. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळेल का? बघूया. अंकित बुवा ऑन स्ट्राइक. सर जसं आपण पाहिलं की कालच्या दिवसामध्ये सुंदर फलंदाजी आपल्याला अंकितकडनं पाहायला भेटली. त्याच प्रकारची फलंदाजी तो आता देखील करतोय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं. मिसफिल्ड झाली ओनर कडून. तर गेम मध्ये नक्कीच मोठे फटके नाही पण सिंगल डबल सुद्धा मॅटर करतात. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा मॅटर करते. खूप मोठा रोल असतो सिंगल डबलचा गेम मध्ये. आणि आपण बघू शकतात आता तेच चाललंय. बूंद बूंद के सागर बनत आहेत. त्याच पद्धतीने एक एक धाव सुद्धा. आणि हा डेट चेंडू असेल. पुन्हा एकदा अंकित बुवा आणि काय सुंदर फटका. जाईल सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम फॅन्टॅस्टिक शॉट बघायला मिळतोय. अंकित बुवा नावाचं वादळ मैदानाच्या आत येते. अप्रतिम बॅटिंग आणि पुढील होणारा सामना म्हणजे पुन्हा एकदा सुंदर फटका. थोडेसे बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता आणि काय तर पुन्हा एकदा एक धाव चोरण्याचा प्रयत्न आहे पण काय. आणि ह्या पुढील होणारा सामना चॅम्पियन्स वर्सेस रॉयल्स. चॅम्पियन वर्सेस रॉयल्स. तर पुढील मॅचच्या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा वळूया मैदानात. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेतली आहे आणि अंपायरचे एक हात बाहेर निघताना दिसतोय म्हणजेच नो बॉल. खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल हरी यांना. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. थोडीशी चूक झाली आहे राहुल कडनं आणि त्याचसोबत चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार आणि त्याच चौकारासोबत पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरली आहे. तर पुन्हा एकदा
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू मारलाय सरळच्या दिशेने. राजू दादा तिकडे तैनात होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला राजू दादाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात. 2 धावा घेतल्यात आणि त्याच 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. येस, बघूया अंकित बुवा पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला. सुंदर फटका. तिकडे क्षेत्ररक्षक असतील एक्सपिरियन्सने भरलेले आहे हरिओम, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला. ही ताकद आहे. पण बघू शकता स्वप्नील लाला गोलंदाजी मार्कवर सज्ज, आणि आता ऑन स्ट्राईकला असतील ते सँकी म्हणजे संकेत. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु काय गरज नसते षटकाराची आणि जातोय सीमारेषा पार षटकार. आणि मैत्री स्टार्स या संघाला बसतोय मोठा हादरा संकेतच्या रूपात. आणि नवीन फलंदाज इन होतोय तो म्हणजे रुपेश. रुपेशने आपण बघू शकतात कालच्या दिवसापासून चांगला परफॉर्मन्स दिलाय. बघूया स्वप्नील लाला गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्वतः कर्णधार संघाची जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावरती. आणि काय, आणि चांगली फक्त दिशा देण्याचं काम केलंय. आणि काय, आणि येस सुंदर किक मारल्या आपण बघू शकतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 रन. 35 रन्स ऑन द बोर्ड. आणि हे काय होते मैदानाच्या आत. तर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 35. शेवटची ओव्हर असेल, शेवटचं षटक असेल तर आपल्याला पाहायला भेटतंय रुपेशला थोडीशी दुखापत झाली आहे. त्याच्यामुळे थोडासा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला रुपेश दिसतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय ओमकार सुवारे. शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी संकेत. माफ करा, शेवटचं षटक घेऊन आले अनिकेत. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून. आपण पाहिलं सोहम की जेव्हापासून अनिकेत गोलंदाजी करतोय तेव्हापासून सुंदर असे टप्प्याचे चेंडू अनिकेत टाकतोय. आणि पुन्हा एकदा एक अवंतर धाव, वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल अनिकेतला. तर आपण बघू शकतात पुन्हा एकदा अंकित बुवा. मला मोठा फटका बघायचा आहे. आणि येस, थँक्यू अंकित बुवा. येतोय मोठा फटका. काय नाव आहे त्यांचं? रमेश. थोडंसं गचाडचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला राहुल यांच्याकडून उर्फ छोटू. सुंदर फटका, चापटी मारण्यात आलाय. पॉवरफुल शॉट होता. आणि थोडंसं ॲग्रेशन बघायला मिळते मैदानाच्या आत अंकित बुवा यांच्याकडून. ऑन स्ट्राईकला असतील त्यात ओमकार नवीन फलंदाज. सुंदर फटका, तिकडे क्षेत्ररक्षण असतील एक्सपिरियन्सने भरलेले हरिओम. ओके, जर राहुल इकडे फिल्डिंग चांगली करतोय, चौके अडवतोय, तर देवेन पारकर कडनं ORSची पाकिट. आणि काय, तर अंकित बुवाला परतावा लागेल बॅक टू द डग आउट. सुंदर गोलंदाजी अनिकेत कडून बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 44 रन्सचं टार्गेट असेल. 43 धावा झाल्यात आणि 44 धावांचं लक्ष असेल. आणि येस, टॉस साठी यायचंय. मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स. मैत्री चॅम्पियन्स. तर ह्या मॅचचा टॉस करतील ओमकार बोलाडे दादा.
येस, एका बाजूला असतील वडाळ्या गावाची आन बान शान सुपर हिरो अच्युत सॅम चव्हाण. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये त्यांच्यासाठी नॉर्मल झालंय, दरवर्षी ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये बघायला मिळते, पण ह्या वर्षी मात्र दर्शनने त्यांना थांबवलंय की इस बार हम है, हम भी किसी से कम नहीं. बघूया दर्शन मात्र ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये कालच्या दिवसापर्यंत टॉपला होते, आजपर्यंत थोडेसे पिछाडीवर गेलेत. आणि मैत्री रॉयल्स वॉन द टॉस अँड चूज टू काय घेऊ, बॉल फर्स्ट. येस सॉरी, माफ करायचे, मैत्री चॅम्पियन्स वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. आणि तर पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटेल रुपेश. फलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय राजू दादा. येस बघूया, सुरुवात झाली आहे. खराब चेंडू, वाईट चेंडूनी पुन्हा एकदा खराब चेंडूची शाईन गोलंदाजी. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू रुपेशला. जर राशीदचा खराब गोलंदाजी चालत राहिली तर नक्कीच एक्स्ट्रा इनिंगचा धावसंख्यात भर होईल आणि त्याचसोबत विकेटचं होतंय पतन. चांगली क्षेत्ररक्षणाला पाहायला भेटलं इथे. तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळतोय, तोच म्हणजे दीपेश सुर्वे. तोच दीपेश सुर्वे जो गेल्या मॅचमध्ये देखील, गेल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये देखील त्यांनी चांगली फटकेबाजी केली होती. नजाकत बरेच शॉट्स लावले होते त्यांनी त्या मॅचमध्ये. पण एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. तर थोडासा कमबॅक देखील आपल्याला इथे रुपेशकडनं पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका होता, चेंडू गेलाय स्क्वेअरच्या दिशेने. 2 चोरट्या धावा घेतल्यात आणि त्या 2 चोरट्या धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते आणि जाऊन पोहोचते ती 4 धावांवर. पुन्हा एकदा स्वप्नील लाला, बिग बॅट्समन, फक्त दिशा दिल्या आणि काय तर सुंदर क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याकडून. बघूया स्वप्नील लाला काय करतील. ह्या पुढील होणारा सामना रॉयल्स वर्सेस चॅम्पियन. आणि खराब चेंडू, थोडंसं खराब चेंडू बघायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा स्वप्नील आला, सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि काय तर थर्ड अंपायर रिव्ह्यू आलाय, बघूया काय असेल डिसिजन. आउट की नॉट आउट. आपण बघू शकता स्वप्नील लाला यांच्या हार्टबीट इथपर्यंत आवाज येतोय. आणि येस नॉट आउट.
स्वप्नील लाला कुठेतरी खुश असतील. आणि इकडे येस मॅन ऑफ द मॅच ची स्टोरी येते दर्शन यांच्याकडून. बघूया आता जे जीवनदान मिळालंय त्याचा कितपत फायदा करतील स्वप्नील लाला. एका बाजूला बघायला मिळतात ऑन स्ट्राईकला स्वप्नील लाला, तर यष्टीरक्षण करतायत बाला. आणि गोलंदाजी कर असतील ते अंकित बुवा. निशांत धावसंख्या झालाय ती 8 धावा. रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि काय तर जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार. टी फॉर टेक्निक, टी फॉर टाइम अँड टी फॉर टेम्परामेंट सकट उडवलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. स्वप्नीलचा हा क्लास आहे. ही ओळख आहे स्वप्नील शिगमची. तर आपण पाहिलं की स्वप्नील बद्दल खूप सारा टॅलेंट या प्लेअरमध्ये भरलेला आहे. तर येत्या काही वर्षात हा प्लेअर देखील आपल्याला मोठ्या लेवलवर पाहायला मिळेल. होय नक्कीच. सुंदर फलंदाजी करतातच, गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगलीच. आणि येस दीपकसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय दीपकने. अप्रतिम. आपण कालपासून बघतायत सुंदर फिल्डिंग झालंय दीपकच्या मार्फत. आणि मला वाटते कुठेतरी मैत्री टायटन्स मैत्री टायटन्स तुम्हाला वॉर्निंग असेल. आता सुद्धा तुम्ही नियम तोडलाय तो. पॉवर प्लेच्या बाहेर जाण्याच्या आधी न्यू बॅट्समन. आणि ही लास्ट वॉर्निंग असेल. विशाल मांजरे नवीन फलंदाज. आणि बघूया काय तिकडे क्षेत्ररक्षक आहे. आतापर्यंत सुंदर फलंदाजी केले. पुन्हा एकदा सुंदर फटका. चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक असेल आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बाबू म्हणजेच अथर्व. आणि परत एकदा खराब असा चेंडू बघायला मिळतोय. वाईड +1. सुंदर रन चोरण्यात यश मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 19 धावा झाल्यात. 19 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा दीपक. सुंदर क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दीपकसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फॅन्टास्टिक फिल्डिंग. येस 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा. ओमकार येतोय गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील शिगम ऑन स्ट्राईकला. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 बॉल्स अँड 24 रन्स टू गो. सुंदर क्षेत्ररक्षण चालू आहे आता मैत्री स्टार्सच्या संघाना. कालच्या दिवसामध्ये स्टार्स काही चमकत नव्हते, पण आजचा दिवस त्यांचा असेल कदाचित. आणि रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि काय तर सुंदर फिल्डिंग बघू शकतात आपण बाला कडून. आणि काय विशालला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतोय
अनिकेत पवार, भावेश पवार यांचे भाऊ. तर आपण पाहिलं की अनिकेत यांनी गोलंदाजीमध्ये देखील चांगलीच कामगिरी केली आहे, पण संघाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला फलंदाजीसाठी पाठवलंय. त्याच प्रकारची कामगिरी अनिकेत करतोय का? येस, चेंडू कट केलाय पॉईंटच्या दिशेने, जाईल वन बाउन्स टू बाउन्स, सीमारेषा पार मिळतील. 4 धावा, चौकार. धन्यवाद राजू. आणि आपण बघू शकतात एका बाजूला वडाळ्याचा कृष्णा सातपुते तर दुसऱ्या बाजूला वडाळ्याचा भावेश पवार, आणि पुन्हा एकदा गॅप मधून निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार. येस, सुंदर फलंदाजी बघायला मिळते अनिकेत पवार कडून. तर आपण पाहिलं की या प्लेअरमध्ये गोलंदाजीची देखील क्षमता आहे, पण आपल्याला माहित नव्हतं की हा खेळाडू चांगली फलंदाजी सुद्धा करतो. पुन्हा एकदा चेंडू टवलाय, झेल होती, झेल सुटलेली आहे, आणि त्या झेलचा किती असर पडेल या मॅचवर. तर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला भेटतोय स्वप्नील उर्फ लाला. तर सगळ्यांचा नजरा असतील स्वप्नीलवर. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय, जाईल पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड होईल, त्याच मिसफिल्डचा फायदा उचलून ना फलंदाजांनी 2 चोरट्या धावा घेतल्या, आणि त्याच 2 चोरट्या धावांनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते जाऊन पोहोचते 32 धावांवर. आता 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. समोर असतील स्वप्नील एका बाजूला, अनिकेत पवार, आणि गोलंदाजीसाठी कोण येईल? तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा असतील अनिकेतवर. तर आपण पाहिलं अनिकेतने आल्या आल्या 2 चौकार ठोकले होते. तर त्याच प्रकारची कामगिरी अनिकेत पुन्हा या शेवटच्या षटकामध्ये करतोय का? शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. तर निशांत यांनी जरा 3दा पुकार दिला, यांना लवकर यायचंय. निशांत, निशांत जिकडे कुठे असतील लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सुंदर फटका मारलाय अनिकेतने, आणि काय तर एका धाव्यावर मानावं लागेल समाधान. आणि मात्र आता स्ट्राईकवर येतोय स्वप्नील शिगम, ब्रँड ऑफ वडाळा, वडाळा गावाची आन बान शान म्हणजे स्वप्नील शिगम उर्फ लाला, 18 नंबरची जर्सी परिधान करून. तर पुन्हा एकदा मी बोललो संघाला अपेक्षा असेल स्वप्नील कडून पुन्हा एकदा टॅप शॉट होता, लेग साईडला मारलेला चेंडू त्याच प्लेच्या दिशेने 2 धाव घ्यायचा प्रयत्न होता, आणि त्याच सोबत 2 धावा घेतल्यात, आणि त्याच 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते जाऊन पोहोचते 35 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि त्याच सोबत स्वप्नीलला परतावं लागेल डगआउट मध्ये. स्वप्नील होईल रनआउट. तर आपण पाहिला सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला इथे अंकित बुवा यांच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं की फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये देखील त्या खेळाडूंनी चांगलीच छाप सोडली होती, पण क्षेत्ररक्षण देखील उत्कृष्ट करताना दिसतोय आपल्याला. 2 चेंडू आणि 8 धावा अजून ही मॅच गेलेली नाहीये. बघूया काय होईल. आणि काय पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण दीपक दादा यांच्याकडून. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग, वारंवार दीपक दादा अप्रतिम फिल्डिंग करतायत. आपण बघू शकता आपण बघू शकता इतका चांगला चान्स होता, नो चेंडू होता, परंतु कुठेतरी अनिकेत पवार हुकलेत. आणि त्यासोबत पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे.
DRS घेतलाय. बघूया काय होईल मैत्री फायटर्स ह्या संघाचं. सॉरी आम्हाला डिसिजन नाही द्यायचा आहे. बोलू का नाही कर. आता एक्साइटेड करू का आता माईकवर बोलतो आणि डिसिजन ऐक ना आता माईकवर ऐक ना सगळ्यांचे तोंड बघायचं आणि आता आणि सगळ्या आणि या डिसिजन पेंडिंग आहे. आणि येस आता आपण बघू शकता डिसिजन आहे पेंडिंग. हृदयाचे ठोके आपण बघू शकतात. काल अशीच परिस्थिती आपण बघितली IPL मध्ये. पवन आवाज जरा कमी करायचा आहे, कंट्रोल मध्ये ठेवायचा आहे आवाज. जिकडे आवाज करायचा तिकडे आपण शांत असतो. आज आपण बघू शकतात फिल्डिंग थोडंसं पोट मोठं असल्यामुळे बॅलन्स काय झाला नाही. आणि येस मोठा धक्का मिळतोय आणि पवनचं आणि आपण बघितलं कालच्या दिवसात सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला पवन अण्णा यांच्याकडनं. पवन अण्णा इडली डोसा चटणी चटणी इडली डोसा सांबर चटणी चटणी. तर पुन्हा एकदा या सामन्याचे सामनावीर ठरलेत अंकित उर्फ बुवा यांनी व्यासपीठाजवळ यायचं आणि त्यांचं सामनावीरचं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचंय. आणि जोरदार टाळ्या असू द्या अंकितसाठी. सुंदर फलंदाजी आणि